कोल्हापूर आणि सांगलीच्या लोकसभेची चर्चा अखंड महाराष्ट्रात सुरू आहेच. कारण का कोल्हापूर लोकसभेची चर्चा तुर्तास थांबले आणि सांगलीवरून बरेच गदारोळ होताना आपल्याला दिसून येत आहेत. पण याच दरम्यान या दोन्ही जिल्ह्यांमध्ये विभागलेला एक मतदारसंघ आहे, तो म्हणजेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघ. तर या लोकसभा मतदारसंघामध्ये राजू शेट्टी यांनी एकनाथ चौधरीची भूमिका घेतलेली आहे. यासोबतच धैर्यशील माने जे विद्यमान खासदार आहेत यांनी मुंबईमध्ये ठिय्या मांडून आपली उमेदवारी खेचून घेतली आणि इथंच पहिला विजय त्यांचा झाला असं मानावे लागेल. आणि याच दरम्यान हे दोन्ही तगडे उमेदवार असतानाच एक तिसरं नाव चर्चेत आलं, ते म्हणजे राहुल आवाडे यांनीही या लोकसभा मतदारसंघामध्ये आपण निवडणूक लढणार आहोत असं जाहीर केलं. आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये एक वेगळा ट्विस्ट आला असंच म्हणावं लागेल. नमस्कार, मी स्वप्नील पाटील, लाईव्ह जनमतमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सध्याचं वातावरण तर विद्यमान खासदार धैर्यशील माने आणि त्यांच्या विरोधात 2014ला जे खासदार आहेत राजू शेट्टी यांची चर्चा होती. काही दिवसांपूर्वी राहुल आवाडे यांनी एक सर्वे घेऊन त्यामधून त्यांना असं दिसून आलं की विद्यमान खासदार आणि माजी खासदार यांच्यावर या मतदारसंघामध्ये प्रचंड लोक नाराज आहेत आणि त्यांना एक तिसरा चेहरा हवाय. आणि हेच गणित हेरून राहुल आवाडे यांनी या निवडणूक रिंगणात उतरण्याचं जाहीर केलं. आणि यामुळं दोघांच्या भांडणात तिसराचा लाभ होतो का हे पाहावं लागेल. एकीकडे राजू शेट्टी हे ऊस आंदोलनासाठी ओळखले जातातच, तर धैर्यशील माने हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास कामांचा अजेंडा घेऊन निवडणूक रिंगणात उतरताना हे आपल्याला जाणवतच. आणि तिसरी बाजू म्हणजेच राहुल आवाडे यांनी शड्डू ठोकला असला तरी राहुल आवाडे हे वरचढ ठरू शकतात. याची महत्वाची 3 कारणं आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करू. पहिलं महत्वाचं कारण ठरतं ते म्हणजे राहुल आवाडे ह्या निवडणूक रिंगणात उतरल्यानंतर आणि त्यांनी केलेल्या सर्वेमध्ये त्यांना जे दिसून आलं ते म्हणजे आजी माजी खासदारांवर प्रचंड लोक नाराज आहेत. विद्यमान खासदार धैर्यशील माने यांचा संपर्क गेल्या 5 वर्षामध्ये या मतदारसंघात फारच कमी दिसून येतो. त्यांची स्वतःची जी वोट बँक असेल किंवा त्यांनी जो जनसंपर्क ठेवला हा फारच कमी आहे. शिवसेना फुटीनंतर त्यांनी जो निर्णय घेतला यालाही काही अंशी विरोध या मतदारसंघामध्ये झालेलाच आहे. म्हणजे एकंदरीत या सर्वांमधून धैर्यशील माने हे भारतीय जनता पार्टी याच्यावरच अवलंबून असून किंवा त्याच दृष्टीने प्रचार करताना आपल्याला यामध्ये दिसू शकतात. याबरोबरच राजू शेट्टींचा विचार केला तर राजू शेट्टी हे ऊस दर आंदोलनासाठी ओळखले जातात. आता या आंदोलनामुळेच काही शेतकऱ्यांचा ऊस हा लेट गेला आणि त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसानही सामोरे जावं लागलं. म्हणजे एकंदरीत काय, आंदोलनामुळे काहींचा फायदा आणि काहींचा तोटा झाला. यासोबतच ऊस दर आंदोलन सोडून राजू शेट्टी यांनी कुठलीच भूमिका घेतली नाही असंही काही लोकांचं मत आहे. याबरोबरच राजू शेट्टी यांनी 2 वर्षापूर्वी प्रचाराचा नारळ जरी फोडला असला तरीही त्यांची भूमिका कधी महाविकास आघाडी तर कधी महायुती अशी राहिलेली आपल्याला दिसून येते. यामुळं त्यांची जी धरसोड भूमिका आहे यालाही काही अंशी लोक त्रस्त असलेले आपल्याला दिसून येते. आणि या सर्वातून दोन्ही उमेदवारांना डावलून तिसऱ्या उमेदवाराची चर्चा किंवा तिसरा पर्याय लोकांना हवा होता आणि हा तिसरा पर्यायच राहुल आवाडे हेरू शकतात. हाच त्यांचा पहिला वरचढ ठरण्याचा दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आवाडे कुटुंबांचे सहसंबंध हे वेगवेगळ्या पक्षांमध्ये दिसून येतातच. इस्लामपूर आणि शिराळामध्ये जयंत पाटलांचं वर्चस्व आहे. जयंत पाटलांनी काही दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांमध्ये असं सांगितलं होतं की राजू शेट्टी हे जर महाविकास आघाडीकडून उभा राहिले नाहीत किंवा त्यांनी जर त्यांचा पाठिंबा घेतला नाही तर आम्ही त्यांना मदत करणार नाही. जयंत पाटील यांचे आणि राहुल आवाडे यांचे संबंध यापूर्वीपासून चांगले आहेतच. इतिहासात जर बघितलं तर आवाडे कुटुंब मूळचे काँग्रेस किंवा काँग्रेस इतर राजकारणामध्ये वावरलेले दिसून येतात. पन्हाळा शाहूवाडीमधील विनय कोरे असतील, रणवीर गायकवाड असतील, अमर पाटील असतील, तसंच शिरोळमध्ये गेल्यानंतर उल्हास पाटील असतील, राजेंद्र एड्रावकर असतील, या सर्वांसोबत आवाडे कुटुंबांचे संबंध हे सलोखाचे आहेतच. याबरोबरच 2019 मध्ये पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विक्रमी मताधिक्याने प्रकाश आवाडे निवडून आले. यानंतर ते भाजप किंवा भाजप पुरस्कृत नेत्यांच्या सोबत वावरताना दिसून येतात. एकंदरीत काय, गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत त्यांची ओळख किंवा त्यांचे सहसंबंध हे चांगले आहेतच हे अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्याला माहिती आहे. यासोबतच राहुल आवाडे यांच्या पत्नी मोशमी आवाडे यांनी काही वर्षांपासून महिला वर्ग असेल किंवा तरुण मुली असतील किंवा या संदर्भात वेगवेगळे सामाजिक कामे केलेली दिसून येतातच.
यामुळे त्यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख इचलकरंजी आणि आजूबाजूच्या परिसरात निर्माण केलेली दिसून येते. एकंदरीत काय, आव्हाडे कुटुंबाचा जर विचार केला तर यांचे सहसंबंध हे विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी असतील या सर्वांशी चांगले दिसून येतातच. आणि त्यांचे स्वतःचे वेगवेगळे उद्योगधंदे असतील किंवा बँका असतील, या संबंधामुळे त्यांची स्वतःची एक वेगळी वोट बँक आहे, याचाही फायदा त्यांना नक्की. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे त्यांची स्वतःची असणारी वैयक्तिक ताकद. कुठलाही पक्ष जो मोठा महाराष्ट्र किंवा भारताच्या राजकारणामध्ये हा सोडून त्यांनी स्वतः इचलकरंजी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये वेगवेगळे उद्योगधंदे, त्यामध्ये सूतगिरण असेल, बँका असतील, यासोबतच त्यांचे शैक्षणिक संस्था असतील, साखर कारखाने असतील, या सर्वांमधून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख किंवा वेगळी ताकद निर्माण केलेली आहे. ही ताकद फक्त इचलकरंजी मध्येच मर्यादित नसून आजूबाजूच्या परिसरामध्ये शिरोळ, हातकलंगले, काही अंशी शाहूवाडी आणि इस्लामपूर इथपर्यंत ही विस्तारलेली दिसून येते. त्यांनी या सर्वातून जे इचलकरंजी मॉडेल घडवलेलं आहे, हे मॉडेल जो आपला हातकलंगले मतदारसंघ आहे हा काही प्रमाणात मागास आहे, त्यामध्ये पसरवून त्याची डेव्हलपमेंट भविष्य काळात ते करू शकतात, हेही त्यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे. यासोबतच राहुल आवाडे यांनी या 6 विधानसभेमध्ये आपली स्वतःची ओळख किंवा स्वतःचे कार्यकर्ते घडवलेले पण दिसून येतात, याचाही फायदा हा त्यांना नक्की होईल. एकंदरीत काय, इतर दोन्ही उमेदवारांपेक्षा, आजी माजी खासदारांपेक्षाही राहुल आवाडे हे जरी अपक्ष उमेदवार म्हणून या निवडणूक रिंगणात उतरले तरीही त्यांची ताकद ही वरचढ होऊ शकते. कारण का, जर हातकलंगले लोकसभा मतदारसंघामध्ये दोन्ही उमेदवार आम्हाला नको आणि तिसरा उमेदवारालाच पसंती दिली तर ही तिरंगी लढत ही खूपच चुरशीची होईल आणि राहुल आवाडे हे वरचढ होईल, हेच या सर्वातून. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. हातकलंगले लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक जर तिरंगी झाली तर तुमच्या मनातील खासदार कोण असेल हेही तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला यापुढे कशा पद्धतीचे व्हिडिओ हवेत हेही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तुर्तास धन्यवाद.